प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। भोसे जिल्हा परिषद गटातून आशिष जाधव, सोनी पंचायत समिती गणातून राजेंद्र माळी तर भोसे पंचायत समिती गणातून बाळासो पाटील हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज भोसे येथील हनुमान मंदिर परिसरात करण्यात आला। यावेळी असंख्य कार्यकर्ते व मतदारांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रचार शुभारंभास ऐतिहासिक अशी गर्दी पाहायला मिळाली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना ही लाट परिवर्तनाची असून कितीही विरोधी उमेदवार उभे राहिले तरी जनता भाजपलाच निवडून देईल असा ठाम विश्वास व्यक्त केला। आगामी काळात विकासाला गती देण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी बोलताना आशिष जाधव यांनी अनेक कालावधीपासून संघर्षातून वाटचाल करत मिळवलेल्या यशाची जाणीव आपल्याला असल्याचे सांगितले। या संघर्षाच्या अनुभवाच्या जोरावर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यामुळे युवा नेतृत्व असणाऱ्या आशिष जाधव यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। या प्रचार शुभारंभ प्रसंगी भाजपचे पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे, जयश्रीताई पाटील, सुमनताई खाडे, स्वातीताई खाडे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि कारण भाऊ एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी या सभेसाठी प्रचार शुभारंभासाठी येणं, जे एवढं उन्हात उभं राहणं हे खूप कष्टाचं होतं। पण आपण सर्वांनी आपल्या या उमेदवारांच्या वरती प्रेम दाखवलं, भाऊंच्या वरती प्रेम दाखवलं आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तर मी मनापासून आभारीच आहे। आता माळी साहेबांनी थोड्या एक 2-3 ओळीमध्ये त्यांनी जे काही पुढच्या उमेदवाराबद्दल बोलायचे ते बोलले। ऍक्च्युली सर्व जनतेला भाऊ माझ्याकडून काहीतरी बोलणं ऐकायचं आहे। जिल्हा परिषद मी उमेदवार आहे जिल्हा परिषदचा आणि समोर एक जिल्हा परिषदचा उमेदवार आहे, त्या उमेदवाराबद्दल माझ्याकडे काही बोलायचं आहे। पण मला एक सांगायचं आहे, भोसे जिल्हा परिषद गटामधलं भोसे हे 1 नंबरचं गाव आहे। आमच्या सर्वांचा मोठा भाऊ म्हणून भोसे गाव आहे आणि या भोसे गावाची संस्कृती मला कुठं गालबोट लावायचं नाहीये। पुढच्या उमेदवारावरती मला टीका करायची नाही हे पहिला मी सांगतो। टीका मला करायची नाही, मला काय करायचं आहे, भोसे गावातले किंवा भोसे जिल्हा परिषदेचे सुसंस्कृत जे नागरिक आहेत हे सर्वांना माहिती आहे की समोर जो उमेदवार काय आहे त्यामुळे त्यांना सांगायची त्यांना गरज वाटणार नाहीये। नक्कीच माळीसाहेब असतील, जनता असेल, नंतर ते प्रश्न मांडतील। पण एक या ठिकाणी सांगतो, मला सर्वांनी हा नौखा उमेदवार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हा परिषद भोसे गटामध्ये आज इथले कुलदैवत मारुतीराया याच्या चरणावर नारळ फोडून आम्ही शुभारंभ केला। हा शुभारंभ करण्यासाठी सगळे उमेदवार, सगळे नेते मंडळी, पंचवीस सगळी लोक मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते। त्या पद्धतीनं आज आम्ही शुभारंभ केला आणि निश्चितच आज जनतेचा जो कौल बघितला आपण, जनतेची जी उपस्थिती बघितली आपण, त्यामुळे निश्चित आहे की इथले तिन्ही उमेदवार आमचे बहुमताने इथं निवडून येतील, त्याबद्दल शंका नाही। आज ह्या भोसे गटात जर विकास साधला असेल तर आतापर्यंत ह्या भोसे गटामध्ये, जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ मी 192 कोटीची कामं केलेली आहेत। अजून कामं काय वरून बाकी आहेत। तसं गावनिहाय जर बघायला गेलं तर भरपूर लिस्ट मोठी आहे। गावनिहाय वाचून दाखवू का? त्यामुळे गावनिहाय सांगतो मी तुम्हाला की सोनी 26 कोटी 54 लाख, करोलियम 28 कोटी, कांचनपूर 13 कोटी, पाटगाव 17 कोटी, रसुलवाडी 3 कोटी, कानवाडी 4 कोटी, मानवाडी 8 कोटी, सांबरवाडी 1 कोटी असे जवळजवळ हे आम्ही ह्यांना पैसे 192 कोटी। त्यामध्ये ह्या गणामध्ये, भोसे गणामध्ये त्यामध्ये 19 कोटी भोसे, तानंग 12 कोटी, कळंबी 11 कोटी आणि सिद्धेवाडी 15 कोटी असे मिळून सगळे 192 कोटी मी 2009 ते 2025 मध्ये इथं विकासाला केलेला आहे। विकास झालेला आहे, बराच विकास झालेला आहे, काही विकास थांबलेला आहे, थांबला नाही की अजून व्हायचा आहे। सगळा झाला असा दावा नाही केला, पण उरलेला विकास करण्यासाठी आम्हाला जनतेला आम्ही विनंती केली, आव्हान केलं की आमच्या कमळाच्या बटनावर आपण कमळाच्या चिन्हावर बटन दाबा आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या। पुढे 4 वर्ष माझ्याकडे आमदारकी आहे, त्यामध्ये निश्चितच आता विकास कुठला राहणार आहे। मागणीमुक्त गाव करण्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेल, थोडंच मी आव्हान केलेलं आहे। त्याला एकच मुद्दा आहे, त्यांचं एकच लोगन आहे, आमचा बालेकिल्ला। आता बालेकिल्ला काँग्रेस राहिलाय कुठं? अरे ह्या पट्ट्यानं तिथं पहिलं कमळ खोललं, पुन्हा सगळं कमळमय केलंय। आता कुठं येतं काँग्रेसवाले? आहेत कुठं तर आहेत थोडे काँग्रेसवाले, पण तरी पण ते बालेकिल्ला होता, आता नाही। आता भाजपचाच बालेकिल्ला इथं, त्यामुळे इथं भाजपचा आमदार एवढ्या लीड येतो। सगळे एका जागी होऊन देखील विधानसभेला तरी पण ह्या जनतेने मला आशीर्वाद दिला, 6,000 मला लीड दिलं। तोच प्रकार आज इथं घडणार आहे। जिल्हा परिषद सगळे गण आमचे
सगळे भाजपच्या चिन्हावर जे उभे आहेत सगळे उमेदवार आमचे मोठ्या ताकदीनं मोठ्या संख्येनं विजय होणार आहेत एवढं सांगतो मी तुला. लढत मी म्हटलं ना आमच्या विरोधात सगळे असते. नगरपालिकेला पण आमच्या विरोधात सगळे झाले. आम्ही 39 आलो सगळे मिळून 39 आले. पण हिची ताकद सगळे मिळून 39 आहे. पण आम्ही भाजप नसते 39 आहे. ही आमची ताकद आहे. त्यामुळं ह्याची ताकद विभाजन झाले तरी झुरत हे एकमेव लढतात म्हणून अजून कुठं गोष्टी आहेत अजून तर त्यामुळे यांचं भाऊ